मी निलिमा. शो टाइम मध्ये आज रंगणार आहे खास मैफल, कारण खास पाहुणे आपल्या सोबत आहेत. नेहा, एकतर सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. आणि नेहा, आता काय तू खूप छान गायिका आहेस, आम्हा सर्वांना माहिती आहे, पण आता तू खूप छान निर्माती होऊ पाहतेस, तर यासाठी प्रथम अभिनंदन. आणि सो मच. हे पाऊल का उचला असं वाटतं? मराठी फिल्म्स आजकाल खूप छान करतात. म्हणजे पूर्वीपासूनच छान करत होते. मध्यंतरी एक काळ असा होता की बॉक्स ऑफिसवर ऑडियन्स जात नव्हता, पण ते चित्र आता हल्लीच्या काळात खूप बदललंय. आणि मला असं वाटलं की आता फक्त गायिका न राहता आणखीन काय करता येईल. तर फिल्म प्रोडक्शन वॉज अ बेस्ट वे टू बी इन टच विथ ऑल फील्ड्स. म्हणजे मराठी फिल्ममध्येच अनेक फील्ड्स आहेत. तर म्हणून हा निर्णय. आणि थोडासा पैसा भी कमाना है अभी मुझे. आणि याच्यात सर्वात मोठा पाठिंबा तुझ्या सोबत आहे, त्या म्हणजे वंदनाताई. वंदनाताई, हे असोसिएशन कसं जुळलं याबद्दल मी बोलू काही? नेहा आणि आकाश दोघंही अति उत्साही प्रोड्युसर. मला वाटतं एवढे उत्साही प्रोड्युसर पहिल्यांदाच भेटले असते मला, की जे सिनेमा अजून शूटिंग सुरू व्हायच्या आधीच त्यांनी शूटिंग सुरू केलेलं आहे वेगवेगळं. पण खूप उत्साहाने सुरुवात झाली आहे. आणि नेहा नुसती गायिका म्हणून माहीत होती, आणि जेव्हा तिचा फोन आला, नेहा राजपाल बोलते आणि एक फिल्म आपण बरोबर करूया का, तर काही माणसं आवाजच जिंकतात, तसं हिने मला जिंकलं. लोकांना माझा आवाज का आवडतो ते मला अजून कळलेलं नाहीये. कुठेही मला आवाज ऐकून ओळखतात, आणि इतक्या भसाडा आवाजावर प्रेम करणारी माणसं महाराष्ट्रात आहेत, त्याच्यामुळे खूप आनंद होत आहे. तेव्हा अशाच वेगवेगळ्या आवडीची माणसं आपल्या मराठी समाजात आहेत. आणि हिने सांगितलं तसं पूर्वी आम्हाला जाहिरात करायला लागायची, मराठी सिनेमा झाला की धर्म म्हणून मराठी सिनेमा बघा. ते आता सांगायची वेळ नाही आली, राहिलेली नाही. लोक आपणून जात आहेत. एक तर मराठी सिनेमाला खूप मोठी साहित्य परंपरा आहे. साहित्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, संस्कृतीवर प्रेम करणारी माणसं आहेत, भाषेवर प्रेम करणारी माणसं आहेत, आणि अभिनयावर प्रेम करणारी माणसं आहेत. त्यामुळे नेहाला जेव्हा हा रोल माझा जो कॉन्सेप्ट आहे या रोलची, तर जेव्हा त्यांनी मला वाटतं सुरुवात केली दोघांनी स्टोरीबद्दल विचार करायला, आणि साधारण माझ्या कॅरेक्टरशी जाणारी कॅरेक्टर जन्म घ्यायला लागल्याबरोबर त्यांनी ठरवूनच टाकलं की वंदना गुप्ते. आणि म्हणजे स्टोरी लिहितानाच वंदनाताई नाही तर कोणीच नाही. म्हणजे इट वॉज टेलर मेड फॉर वंदनाताई म्हणून ठरवलं, आणि तुम्ही हो म्हणलं. बऱ्याच सगळ्यात आत्तापर्यंत केलेल्या सिनेमामध्ये अभिनय करायला लागतो, जो मी म्हणजे अभिनय करतोय असं दाखवत नाही, पण आपण अभिनय करतो. पण इथे माझीच कॅरेक्टर स्वतःची मला पडद्यावर चित्रित करायला मिळणार आहे, त्यामुळे मी खूप खुश आहे. आणि नेहाने विचारल्याबरोबर मी हो म्हटलं. आणि मला एक खात्री आहे की जेव्हा माझा विचार करतात मराठी सिनेमाला, तेव्हा माझा रोल चांगला असणारच. त्यामुळे मी साधारण बॅकग्राऊंड बघून ताबडतोब हो म्हणून टाकलंय. खाली बस. नाही, अरे उभा. कॉफी घे ना. नको, बर मी पिते, हरकत नाही ना. आता कॅमेरा चालूच आहे, तर तुम्हाला सांगते, तुमचा विश्वास बसणार नाही माझ्याकडे बघून, पण मी 2 मुलींची आजी आहे. आणि गंमत अशी की त्या दोघी जुळ्या आहेत, जुळ्या इतक्या की अगदी डिट्टो फोटोकॉपी. त्यातली गंमत अशी आहे की त्यातली एक जी आहे ना, ती अगदी गरीब गोगलगाय, खाली मान घालून चालणारी, अभ्यासू माझ्यासारखी. दुसरी महाडाम्रट, व्रात्य, मिश्किल, खोडकर, माझ्यासारखी. पण त्या सगळ्या घोळक्यातला एकच मुलगा त्यांना आवडतो. लहानपणापासून असंच आहे त्यांचं. कुठलीही गोष्ट दोघींना एका वेळी हवी असते. तेव्हा ह्या 3 सुंदर तरण्याबाळ 2 मुली आणि 1 मुलगा, या 3 पात्रांच्या शोधात आम्ही आहोत. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, आम्ही तुम्हाला ऑडिशनला बोलवू. भेटूया. जा ना आता. अरे व्हॉट्सअपवर माझं चॅटिंग चाललंय मैत्रिणींची. चल ना. A for Raji. What's up?
आकाश, नेहमीच तुम्ही नेहाचा बॅकबोन राहिलेला आहात आणि आता इतकं मोठं व्हेंचर जेव्हा नेहा समोर आणतीये, तुम्ही दोघं समोर आणताय, तर आता ही इनिंग खूप मोठी आहे. नेहमीच तिच्या गायनात तुम्ही खूप मोठा सहभाग आहेच तुमचा, पण आता ही खूप मोठी इनिंग आहे, तेव्हा आता ही नवी इनिंग कशी रंगणार आहे? मुझे फिल्म काफ़ी टाइम से बनानी थी, पर मेरी एक ही हट थी कि मैं जब भी फिल्म बनाऊंगा तो उस पे प्रोडक्शन का नाम में नेहा नाम होना चाहिए, कि नेहा राजपाल प्रोडक्शन. तो ऑब्वियसली बहुत बड़ा एक रिस्पॉन्सिबिलिटी होती, तो नेहा कभी भी मानी नहीं. पर इस बार जब भी मैंने ये स्टोरी लिखना शुरुआत की और फिर ओमकार दत्त ने उसमें मुझे साथ दिया, तो जब भी वो स्टोरी लिखी और उसमें मैंने एकदम स्मार्टली ना वंदना ताई को ही ध्यान में रख के वो स्टोरी लिखी कि इस तरह से होना चाहिए, एक व्हाट्सएप आजी का कैरेक्टर. तो वो जब भी वो स्टोरी बन गई तो नेहा बोली नहीं, अभी ये राइट टाइम है कि मैं अपना एक्सपीरियंस भी यूज करूंगी, कि अभी मैं ये फिल्म के अंदर अपना नाम डाल सकती हूँ. स्क्रीन प्ले के लिए विजय मौर्य, जिसको चिल्लर पार्टी के लिए नेशनल अवार्ड मिला, ही एग्रीड. योगेश जोशी, जिसने मुंबई मेरी जान और तेंदुलकर आउट लिखा, उसके लिए उसको अवार्ड्स मिले, ही एग्रीड. नेक्स्ट हीरो होता है कास्टिंग. एक तो हमने वो पहले से ही तय करके रखा था कि वंदना, वो तो है ही, उनको दिमाग, उनको आसपास में जो हीरो हीरोइन सपोर्टिंग कास्ट, वो भी तो फिल्म के अंदर एक्टिंग बैकग्राउंड से चाहिए, तो वो कौन करेगा? इसलिए हमने बोला कि अगर होना चाहिए कोई कास्टिंग डायरेक्टर तो फिर वो रोहन मापुस्कर होना चाहिए, क्योंकि ये इसने कभी भी मराठी नहीं किया है, मराठी होके, क्योंकि बड़े बड़े वो सब देखता है ना, 3 इडियट, मुन्ना भाई, पीके, तो ये सारी चीजें करते हो. हम लोग सोच रहे थे ये आएगा, कैसे आएगा, मतलब फिर हम लोगों ने किसी तरह से सेटिंग लगाया कि ये आए, आज ये हमारे साथ इधर बैठा है. थँक यू रोहन. शो टाइमच्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की आपल्या सोबत आहे खूप खास पाहुणा. 3 इडियट्स, फरारी की सवारी, मुन्ना भाई या अनेक नामवंत सिनेमांचं ज्यांनी कास्टिंग केलेलं आहे ते रोहन मापुसकर आज आपल्या सोबत आहेत. रोहन, मराठीत पहिल्या वहिले हा सिनेमा आहे. प्रश्न चेंज करावा लागेल. जसे आकाश म्हणाले की हिंदी करणारा मुलगा कास्टिंग मराठी करतो. पहिला प्रश्न होता, मला एक फोन आला सचिन म्हणून, की मी सचिन बोलतो. मला मेसेज आला ॲक्च्युली की मी सचिन, नेहा राजपाल फिल्म करतात, तर जरा भेटायचं होतं. राजपाल म्हटलं चला हिंदीच फिल्म आहे. सगळ्यात पहिला मी सगळ्यात पहिलं म्हटलं चला एक अजून एक हिंदी आली नावावरती. म्हटलं भेटूया तर घेऊया, म्हटलं बघूया मग ठरवू शकतो आपण काय करता येते. आलो, मीटिंग केली, तर अरे वा व्हेरी गुड, स्क्रिप्ट चांगली आहे. बरं, आणि समोरून प्रश्न आला ही मराठी फिल्म आहे. म्हटलं काय? सो मला हा प्रश्न, अरे बापरे, आधी माझा गोंधळ झाला की अरे नाही करायचं होतं. असं काय नाही की नाही करायचं, पण मी दरवेळेला कुठलीही फिल्म करतो तेव्हा पहिली स्क्रिप्ट बघतो की स्क्रिप्ट कोणती चांगली आहे. स्क्रिप्ट ऐकल्यानंतर म्हटलं स्क्रिप्ट तर चांगली आहे, तर म्हणून बघूया की कोण आहे काय आहे. त्यांनी सांगितलं, पण जेव्हा मला वंदनाचं नाव कळलं की वंदना ते करतायत, म्हटलं शिट, एक कास्टिंग केलं माझ्या हातून. नावावरती आलं असतं, पण हो, कारण पूर्ण फिल्मचं कास्ट करणं जास्त इम्पॉर्टंट असतं, पण एक चांगला विषय असल्या कारणाने म्हटलं करूयाच. स्क्रिप्ट चांगली होती, कॅरेक्टर्स जे ऐकले होते ते चांगले होते. म्हटलं जर हे करायचं तर करायला अजून चांगला मजा येऊ शकते, कारण की एक ट्विन्स सिस्टर शोधायचंच फार कठीण काम होतं. पहिला मला प्रश्न विचारला होता की ट्विन्स मिळतील का? म्हटलं एकतर का शोधावे लागतील, नाहीतर मग काढावे लागतील. तो पहिला प्रश्न होता, करेक्ट, तो पहिला प्रश्न होता. पण बघूया आता, शोध सुरू होईलच. मी झालाच आहे ऑलरेडी. नेहा जेव्हा एक गायिका निर्माती होते तेव्हा आता या सिनेमाचं संगीत कसं असणार, जास्त उत्सुकता वाढते. काहीतरी सांगशील आम्हाला? संगीत आत्मा आहे माझा पण आणि या फिल्मचा पण, कारण इट्स अ रोमॅन्टिक लव्ह स्टोरी असल्यामुळे आणि वंदनाताई असल्यामुळे त्या स्वतः खूप सुंदर गायिका आहेत. त्यामुळे इट इज गोइंग टू बी अ फ्रेश म्युझिक. आणि मला एक खात्री आहे की जेव्हा हे म्युझिक रिलीज होणार त्या वर्षाचं सगळ्यात बेस्ट म्युझिक असणार. मी त्याच्यात एक गाणं लिहिलंय आणि कंपोज केलंय. आणि गाणार तू आहेस ना? हो, गाणार मीच आहे. या सगळ्या याच्यात कुठेतरी मन हे बावरे गाणं अजूनही स्मरणात आहे, अनेकांच्या ते फेवरेट लिस्ट मध्ये आहे. तर ते गाणं होऊन जाऊ दे. तू समोर आहेस तर मी अशी तर नाही सोडणार. गुंतले कसे मन हे बावरे, आस तू लहर तू
भावनांचे किनारे मी जाणले, गाव माझ्या मनाचे तू स्पंदने, तू श्वास सारे गुंतले कसे मन हे बावरे बावरे. पण ऑडिशन्स बद्दल बोलतोय, नेहा राजपाल येते तेव्हा नेहा राजपाल आणि टेक्नॉलॉजी खूप जवळचं नातं असतं. बरोबर. आणि या ऑडिशन्स मध्येही खूप नाविन्यपूर्ण कल्पना तुझी होती की व्हॉट्सअप वरनं ही ऑडिशन सगळ्या झाल्या. तर याबद्दल आधी सांग की ही कन्सेप्ट काय होती आणि कशी ही अंमलात आली. व्हॉट्सॲप आजकाल क्रेज आहे, जसा फेसबुक हे मोठं क्रेज आहे. आणि मन हे बावरे जेव्हा मी पहिलं प्रोड्यूस केलं गाणं, व्हिडिओ प्रोडक्शन, तेव्हा एक महिन्यानंतर ऑफ द रिलीज ऑफ द सॉन्ग आम्ही हे कॅम्पेन सुरू केलं की व्हॉट्सॲपवर जर तुम्हाला गाणं हवं असेल तर हा नंबर आहे, तिकडे तुम्ही आय लव्ह मन हे बावरे हा मेसेज पाठवा. आणि त्याला खूप प्रतिसाद आला. मग जेव्हा फिल्म प्रोडक्शनमध्ये गेलो आणि पूर्ण कास्ट आम्हाला फ्रेश हवी आहे, कॉलेज बेस्ड लव्ह स्टोरी असल्या कारणाने ही मोठी रिस्क घेती असतो नेहा तुझ्या हो, पहिल्या प्रोडक्शन. त्याच्यावर खूप R&D आणि चर्चा आम्ही केली की खरं तर निर्माते म्हणजे पहिल्यांदाच बघतात की हा स्टार कास्ट आहे का, कास्ट कोण आहे, आणि अशा वेळी एक फ्रेश कास्ट घेऊन तू समोर एक आणि वेगळं मला आव्हान असं समोर वाटतं ठेवलं. आता वेळ अशी आली आहे की आता नवीन स्टार्स पण तयार केले पाहिजे आणि ब्रँड बिल्डिंग एक्सरसाइज आपणच का नाही करावी. आणि त्यांची अवेलेबिलिटी पण चांगली असते, बऱ्यापैकी असते. तुझा हेतू अत्यंत शुद्ध आहे. शिकण्याची तयारी पाहिजे. हो. म्हणजे ऑलरेडी 4 फिल्म्स केलेले असतात, तू हे कोण आम्हाला शिकवणार, असा जो ऍटिट्यूड नेहाच्या असतो. या टेक बद्दल वंदनाने तुमच्या नाही, मला खूप कौतुक वाटलं, कारण सतत आम्ही नवीन मुलांच्या शोधात असतो आणि ह्या निमित्ताने व्हॉट्सॲपवर जेव्हा हिने कॅम्पेन दिलं त्यावेळेचा मिळालेला रिस्पॉन्स ॲक्च्युली आजच्या ह्या आपल्या बैठकीचं कारणच हे आहे. इतका सुरेख रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला आहे. सो नवीन ॲक्टर्स मुद्दा म्हणते मी, स्टारवीर म्हणतच नाही आहे. स्टार ही पुढची, जे ॲक्टर नसतात ते स्टार होतात बहुतेक. त्यामुळे ऍक्टर्स चांगले मिळायला, आणि मुख्य मुलांची हल्ली शिकायची तयारी आहे. म्हणजे आत्ताची जी नवीन पिढी आहे ना, ते शिकायला तयार आहेत. हे खूप आत्ताच बनचुके झालेले नाही आहेत ते. त्यामुळे फ्रेश कास्ट लोकांनाही बघायला आवडेल. या स्टोरीची डिमांडच ती आहे की आता जुने होऊन जसं गेलेले नाही, माहीत जसं झालेले. अनेक निर्माते उतरत आहेत आता. खूप पहिले निर्माते खूप आहेत सध्या इंडस्ट्रीत, पण जसं मी म्हटलं की ते ठराविक कास्टवरच जातात आणि अशा वेळी फ्रेश कास्ट शोधणं हे खूप वेगळं आणि आहे. ठराविक 7-8 नावं घेतली तर ह्यांच्या पलीकडे जायची तयारीच नसते. तर ती कुणीतरी घेतली पाहिजे. ती नेहा आणि आकाशने घेतली. मला आय एम व्हेरी व्हेरी आणि मी ह्यांना सपोर्ट हे पण करते की जर कोणाची शिकायची तयारी असेल तर तिथे वर्कशॉप पण आपण घेऊ. मी खूप भोचकगिरी करत असते नेहमी. मला ते न खूप विचारता lucky मी सांगत असते, शिकवत असते लोकांना. तर त्यांनी जर शिकायची तयारी दाखवली तर आय वुड बी ग्लॅड. व्हॉट्सॲप कॅम्पेन आम्ही लॉन्च केलं की रोहनला पण काही बरेचसे चेहरे मी फॉरवर्ड करते. रोहन बेसिकली आमचं ट्रम्प कार्ड रोहन आहे, कारण त्याच्याकडे अनेक चेहरे नवीन नवीन येत असतात आणि त्याचं एक विजन वेगळंच आहे. म्हणजे 3 इडियट्सचा प्रत्येक माणूस तुम्हाला आठवतोय काय कसा आहे वगैरे वगैरे. म्हणजे इट इज फॅब्युलस रिस्पॉन्स. एवढे नवीन चेहरे, दे वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ ग्लॅम इंडस्ट्री. आणि अत्यंत सोपा उपाय पर्याय खरं आहे. तर, म्हणजे पर्याय आहे खरं की तर WhatsApp वर photo हा पाठवणं. ईमेल आधी युजली ऍक्टर्स ईमेल करतात प्रोफाईल आपला, पण व्हॉट्सॲप आणखीन सोपा पर्याय होतो. माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट होती आणि आनंदाची पण. कारण असं होतं की प्रत्येक वेळेला आपण फोटो मागवतो, मेलनी फोटो येतात, मस्त छान पोर्टफोलिओ केलेले, छान त्याच्यावरती कम्प्युटराईज करून मग ते फोटो येतात. व्हॉट्सअपवरती कसं इन्स्टंट असतं किंवा खरा माणूस कसा दिसतो, ते नॅचरल असण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ते जास्त माझ्यासाठी बेनिफिट वाढलाय. आणि बरंच असतं की कारण फोटो वेगळे असतात आणि समोर आलेली व्यक्ती वेगळी असते. त्यामुळे एक तो जास्त बेनिफिट आहे व्हॉट्सॲपचा, की व्हॉट्सॲप कॅम्पेन जे केलं. आणि एक बरं असतं की नेहमीच तुम्ही जेव्हा एखाद्या फिल्मचं कास्ट करता, किंवा जसं मी पहिल्यांदा मराठीत करतोय, पण
माझ्यासाठी जास्त टफ झालं आहे, कारण की मराठी मला तसं काही माहीत नव्हतं की मराठी एक्झॅक्ट कास्टिंग काय आहे, होतं की नाही होत, त्याच्यामध्ये कॉर्डिनेटर्स आहेत की नाही आहेत, की पहिलं कोणी कास्टिंग डिरेक्टर आहे की नाही, काहीच ह्याच्या संदर्भात मला माहीत नव्हतं. जेव्हापासून मी हे सुरू केलं आहे त्याच्यामध्ये एक आनंदाची गोष्ट अशी होती की हिंदीमध्ये सोपं असतं, एक फोन केला कॉर्डिनेटर फोटो पाठवतो. ते मराठीमध्ये माझ्यासाठी टफ आहे, कारण की मला प्रत्येक कॉलेजेस फिरायला लागणार आहे किंवा प्रत्येक थिएटर बघायला लागणार आहे. त्याच्यासाठी मी हल्ली लोकांकिका पण सुरू केल्यात बघायचं, कोण कोण आहे, काय काय, काहीच चेहरेच माहीत नाहीत. आणि जे डिरेक्टर आहेत त्यांना जे कॅरेक्टर जे हवेत ते एकतर तो बेस हिंदीचा असल्या कारणाने डिरेक्टरचा त्याला ते पर्टिक्युलर कॅरेक्टर्स पाहिजेत, की म्हणजे जर कॉलेज गोईंग असतील तर ते कॉलेज गोईंगच पाहिजेत. तर ते जास्त टफ आहे. आणि एक बरं झालं की मराठीमध्ये सुरू झालं, कारण की तीच गोष्ट हिंदीमध्ये होऊ शकते, तमिळमध्ये होऊ शकते, कलकत्तामध्ये होऊ शकते बंगाली फिल्म्सला, तर मग मराठीत का नाही? जर मराठीमध्ये इतकं टॅलेंट आहे जे हिंदीमध्ये येण्यासाठी खूप धडपड करत असतं पण त्यांना वेळ लागतो, तर मग इथून का नाही सुरुवात करत? म्हणून खरं तर मी हे सुरू केलं की एक मराठीमधून कॅरेक्टर्स आपले किंवा जे काही चांगले टॅलेंट आहेत ते हिंदीमध्ये पण यावेत. नेहा, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे. हे सगळं आपण बोलतोय पण कॅप्टन ऑफ द शिप मात्र तू अजून लपवून ठेवलेला आहेस, तर काय दिग्दर्शक कधी आम्हाला कळणार आहे, कधी कळू शकणार आहे त्याबद्दल तरी सांग. मी इनफॅक्ट फेसबुकवर एक फोटो टाकलेला, आमच्या ऑडिशन्सच्या वेळेसचा एक फोटो टाकलेला, ज्याच्यात दिग्दर्शक दिसत नाहीये, खूप इंटेलिजंटली हिडन आहे कॅमेराच्या मागे. कधी आमच्या समोर येणार? कधी तो कळणार आहे? आता लवकरच येईल ते नाव पुढे. आणि माझ्यासाठी फार एक्साइटिंग नाव आहे ते, कारण मराठीत पहिल्यांदा ते येत आहेत, म्हणजे आय कांट से. आणि इनफॅक्ट आता हे काय बोलू, तू मला प्रश्न असाच टाकला. इंटरव्ह्यू आपण IBMचा तो करूया. जसं तू म्हणलीस की 2015च्या सुरुवातीला ही न्यूज घेऊन तू समोर आलेली आहेस, 2015च्या अखेरपर्यंत फिल्म आम्हाला पाहायला मिळणार आहे, काही अंदाज? हो, आमचं म्हणजे टाइमलाईन फिक्स झाली आहे की इनफॅक्ट मुहूर्ताची डेट वंदनाताईंनीच काढलेली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही फ्लोअरवर जाणार आहोत. म्हणजे मराठी नववर्षाच्या सुरुवात अजून एक छान असणार. आणि साधारणपणे गणपतीनंतर किंवा न्यू इयरच्या दरम्यान रिलीज स्लेटेड आहे. म्हणजे टाइमलाईन करेक्टली बसली, सगळं वेळेवर झालं तर मग असेलच. क्या बात आहे. आता बस जाता जाता आता तू नवागडी झालेली आहेस, तर मग नवागडी नवराज्य गाणं. नात्यांच्या बंधात रेशमी खेळ मनांचा रंगे, डाव नवा आकारा येई नव्या भिडूच्या संगे, जुळता हृदयीचे सूर उमगते आनंदाची ठेव, स्वप्नांच्या आकाशी प्रीतीचं इंद्रधनु उमलाव, ला 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 ला, नवा गडी राजनव, नवा गडी राजनव. क्या बात आहे. या नव्या राज्यासाठी तुला मनापासून शुभेच्छा, सर्व टीमला शुभेच्छा. त्यामुळे आता वाट पाहतोय फिल्मची. खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू. सगळ्या आमच्या प्रेक्षकांना नेहा राजपाल प्रोडक्शन्स तर्फे हॅपी न्यू इयर.